मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केलेच असेल, पण अर्ज झाल्याच्या नंतर आता समोरची प्रोसेस काय आहे, हप्ता कधी येणार आहे, शेवटची तारीख कधी आहे, डॉक्युमेंट कधी अपलोड करायचे आहेत, सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै 2024 पासून होणार आहे। अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक आहे म्हणजे हा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 जुलै 2024। तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024 रोजी आहे। तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी आहे 16 जुलै ते 20 जुलैपर्यंत। तक्रार हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी आहे 21 जुलै ते 30 जुलैपर्यंत। अंतिम यादी प्रकाशन दिनांक आहे 1 ऑगस्ट। लाभार्थ्यांची बँकेमध्ये ई-KYC करणे 10 ऑगस्ट तारीख आहे। लाभार्थ्यांचा निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात येणार आहे। त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत या योजनेचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा करणार आहे। या योजनेचे हप्ते DBTद्वारे म्हणजे आधार संलग्न बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। तर या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी 1,500 रुपये महिना देण्यात येणार आहे। जर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केला नसेल तर अर्ज कसा करायचा, यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते आहेत, कागदपत्रे आपल्याला कोणते लागणार आहेत व अर्ज कशा पद्धतीने करायचा या संदर्भात आपण सविस्तररित्या आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तिची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ते देखील नक्की जॉईन करून ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।